सावले माझे मन गर्दीतली पाहू ऊर्जा मी आली या रणांगणात उभा राहू करतो सुरुवात मी गीत गायनाला करतो सुरुवात मी या गीत गायनाला रसिका तुमच्या कपाळाची धूळ माझ्या मस्तकी लावू पंढरीच्या विठ्ठलाचे सदा मी गुणगान गात हा नश्वर देह त्यांच्या चरणाशी ठेवितो जो जो भक्त पंढरीच्या वारीला पायी जातो आणि खरा परमार्थ ज्याला कळतो तोच समाधानी होतो वायका विषय छान आहे येईन पंढरीला देवा मी पायी पायी देवा विठुराया येईन पंढरीला देवा मी पायी पायी या मायलेकरांची या मायलेकरांची आहे विठुर रखुमाई येईन पंढरीला देवा मी पायी पायी पंढरीला देवा मी पायी पायी येईन पंढरीला देवा मी पायी पायी येईन पंढरीला देवा मी पायी पायी या मायलेकरांची या मायलेकरांची आहे विठुर रखुमाई सारे डोळ्यात पाणी या मायलेकरांची या मायलेकरांची झाली विठुर रखुमाई पंढरीला पायी पायी येईन पंढरीला देवा मी पायी पायी
तुला भेटण्यास जीव झाला आहे का सवीस आहे का सवीस आहे का सवीस तुझे गोड नाम मुखी सदैव माझ्या राही तुझे गोड नाम मुखी सदैव माझ्या राही या मायलेकरांची या मायलेकरांची आहे विठू रखुमाई न पंढरीला देवा मी पायी पायी न पंढरीला देवा मी पायी पायी या मायलेकरांची या मायलेकरांची झाली विठू रखुमाई न पंढरीला देवा मी पायी पायी 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 येईन पंढरीला देवा मी पायी पायी श्री गजानन बोल गाव देवी बोल शक्ती अखंड सदलाल घराण्याचा शिवशर विठोबा अशोक मादे यांचा जय हनुमाननाथ मंडळाचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा ठीक आहे नक्की नक्की बघा विशेष गणाचा छान आहे प्रत्येक वर्षी नवनवीन गण देण्याचा प्रयत्न माझा असतो म्हणून लांबोरे बुवा तुमचे पण गण लय फेमस आहेत शुभेच्छा परंतु गण हा गण असतो तो गण कसा असावा माझ्याकडनं शिकवू नका परंतु झोंबी नक्की होणार आजची काय म्हणते बघा श्री गणराया तुला मी विनंती करतो आहे या भक्तांच्या मनातील व्यथा मी मांडतो आहे
तूच सारे जाणतो आहे आणि सुख समृद्धी नको देवा मला फक्त समाधान मागतो बाप्पा मोरेश्वरा, ऑगस्ट मध्ये प्रत्येकाच्या घरी तू येणार आहेस, परंतु हा तुझा भक्त काय म्हणतोय फक्त लक्ष असू द्या. व्यथा सांगतो ना बाप्पा, साऱ्यांची व्यथा ही त्या शहिराची सुद्धा आहे, प्रत्येक भक्ताची व्यथा काय का. व्यथा सांगतो ना बाप्पा गजानना, अंत नको पाहू देवा या जीवना. बाप्पा गजानना, अंत नको पाहू देवा या जीवना. व्यथा सांगतो ना बाप्पा गजानना, अंत नको पाहू देवा या जीवना. माझ्या भावना सांगतो, माझ्या भावना, माझ्या भावना सांगतो, माझ्या भावना. धाडसी गणा देवा अंत नको पाहू. कधी कुठे मरण येईल तुला कळेना, किंवा आम्ही मुठीत घेऊन जगतो येणार. जीवा आम्ही मुठीत घेऊन जगतो येणार. हल्ला करती हल्ली कोणती विमान घटना, ट्रेन मधून पडून काही कांचे जीव गेले ना. थांबवणार कोण आशाया आसवाना, हे देवा व्यथा सांगतो ना बाप्पा गजानना, अंत नको पाहू देवा या जीवना. व्यथा सांगतो ना बाप्पा गजानना, अंत नको पाहू देवा या जीवना. अत्याचार होती देवा बलात्कार ना, हे सार ऐकून देवा होती वेदना. हे सार ऐकून देवा होती वेदना, हे सार ऐकून देवा होती वेदना. दुःख माझ्या मनाचे मी सांगू कुणा, सांभाळूया लेकराला दया धुना. शाहीर संदीपाची तुलाही कदम टाकला, हे देवा व्यथा सांगतो ना बाप्पा गजानना, अंत नको पाहू देवा या जीवना. व्यथा सांगतो ना बाप्पा गजानना, अंत नको पाहू देवा या जीवना. माझ्या भावना सांगतो, माझ्या भावना, माझ्या भावना सांगतो, माझ्या भावना. तारण्या भक्त जना धाडसी गणा
या ठिकाणी असतात ते कोल्हापटे बुवा पण हाच बुवा ऐकून घ्या. ओ कोल्हापटे बुवा कुठं आहेत? खरंच माझे मित्र संतोष मोरे माझे बंधू आणि संतोष राजपुरी आलेले त्यांना शाहीर म्हणा मुजरा करतो. कारण का बुवांची लेखणी सुंदर, वादच नाही. आवाजामध्ये बुवा खालीवर असतात तरी पण छान गातात. अनेक गाणी त्यांची फेमस आहेत बरोबर. पण कॉमेडी बुवा एक नंबर आहे बरोबर ना. चला हे तो गवलन, हे गवलन. उसके बाद चिमटा लेता है. हा बघा विषय कसा आणलाय बघा. ते बसून घ्या तुम्ही. विषय असा आहे, बरेच जण विषय काढतात. मी नवीन विषय आणलाय गवळणीमध्ये. ती राधा म्हणते कानाला, ए काना 7व्या अवतारामध्ये तू मला वचन दिलंस, ते वचन पूर्ण झालं. आज ही कलियुगी तुझ्यानी माझ्या प्रेमाला प्रेम ही म्हणतात आणि लपड ही म्हणतात बरोबर की नाही. राधा आणि कृष्णाचं प्रेम असं होतं की त्या प्रेमाला त्याची तुलना कोणी करू शकत नाही. परंतु आज ह्या कलियुगामध्ये एक पोरगा कोणीवर गेला, काय माती खाऊन आलीस काय, तू कुठे गेला होतास. बाजूला लगेच बोलणार हा पोराने पुरा झंगाट आहे, लापडा आहे बरोबर ना. म्हणून असा विषय छान आणलाय हो. ऐका जीवा पाड जपलेली नाती कृष्णा, ती जीवा पाड जपलेली नाती अर्ध्यावर सोडून जाती. तू माझ्या अंतरी आहेस काना, अरे तुझीच मी होती. कर्मठ लोकांची जेव्हा जेव्हा खुंडते ही माती, कर्मठ लोकांची जेव्हा जेव्हा खुंडते ही माती. पण तुझ्या माझ्या प्रेमाला काना ह्या कलियुगात लोक लपड म्हणती. सन्माननीय गवळणीसाठी 200 रुपये दिलेत आमचे मांजरेकर बंधू, खास विरारहून आलेले आहेत. बघा विषय कसा आणलाय. नाही वागणं तुझं ते धड, तरी लागली तुझी मला ओढ. काना नाही वागणं तुझं ते धड, तरी लागली तुझी मला ओढ. जाऊ दे ना आता तरी सोड. अरे आपल्या प्रेमाची उपमा कलियुगी झाली. कान्हा कन्हैया कृष्णा, अरे आपल्या प्रेमाची उपमा कलियुगी झाली. अरे म्हणती त्याला लपड बरोबर ना, बरोबर ना. हा आता ह्या कानाचं म्हणजे लांबोरे बुवांचं आणि ह्या राधेचं म्हणजे मोरे बुवांचं हे पण लपड आहेच. झंगाट असल्याशिवाय बारे होतात काय हो. झगडा आहे ना आमचा, तोच आमचा झंगाट. म्हणून ऐका आपल्या प्रेमाची उपमा कलियुगी झाली. अरे म्हणती त्याला लपड.
होडा लागू दे ना आता तरी सोडा आपल्या प्रेमाची उपमा कलियुग झाली म्हणती त्याला आपल्या प्रेमाची उपमा कलियुग झाली म्हणती त्याला छोटा विषय दाखवून गेला छोटा नॉर्मल विषय कोणी सांगेल नवका शाहीर सांगेल म्हणून काय म्हणताय का सात्विक अवतारी वचन देऊना पूर्ण कस केलं काना सांग तू येऊना पूर्ण कस केलं काना सांग तू येऊना पूर्ण कस केलं काना सांग तू येऊना पावर तेही राजा तुला पाहून वृंदावनी त्या गाना येशी तू वृंदावनी त्या गाना येशी जाऊना वृंदावनी त्या गाना येशी जाऊना तू माझा प्रिय सखा वेळ तुझी राधिका माझा प्रिय सखा तू वेळ तुझी राधिका असरे जीवा बाळ आपल्या प्रेमाची उपमा कलियुगी झाली म्हणती त्याला आपल्या प्रेमाची उपमा कलियुगी झाली म्हणती त्याला आपल्या प्रेमाची उपमा कलियुगी आली म्हणती त्याला आपल्या प्रेमाची उपमा कलियुगी आली म्हणती त्याला आई वागलं तुझं ते थोडं आई लागली तुझी मला उडं आई वागलं तुझं ते थोडं तरी लागली तुझी मला उडं दारू देना आता तरी सोड आपल्या प्रेमाची उपमा कलियुगी आली म्हणती त्याला 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 अरे आपल्या प्रेमाची उपमा या कलियुगी आली म्हणती त्याला
पड. या ठिकाणी गणेश गोरे त्यांना एक पुत्र रत्नाचा लाभ झाला. तर त्याचं नाव काय? मेघनाथ, प्रहस्त, अतिकाय, देवांतक, नारांतक, त्रिशिरा, अक्षय कुमार ही नावं सोडून बुवा उत्तर सांगायचं आहे. आणि मी असा शाहीर आहे बुवा जो खरं बोलेल, माझ्या विषयाला विषया प्रश्नाचं उत्तर खरोखर देईल, तर त्याचं ह्याच रंगाई मंचावरती मी सत्कार करेन. हा माझा शब्द आहे. म्हणून बुवाला एक चिमटा घेतो, प्रश्नपद घेतो, नंतर साहेबांचं गाणं घेतो. बरोबर ना? प्रश्नपद बुवाला एक थोडा लावतोच बार खांना. दाढीवाले बुवा त्यांची पण दाढी नाही, आज माझी पण दाढी आहे. जल्ला बघूया. हा बघा चिमटा घेतो. टाइम लाईन कोलपटे बुवा आता हलवायची नाही आम्हाला. हो टाइम लगेच लगेच. अरे विषय माझा जुना लावू नका बुवा उगाच चुना. बुवा करू नका इथे घाण. उत्तर शोधून ग्रंथात आण. उत्तर शोधून ग्रंथात आण, नाहीतर खाशील पायातली भान. डेंजर फटाकडे आहे. विषय माझा आहे जुना लावू नको उगाच चुना. करू नको इथे घाण. उत्तर शोधून ग्रंथात आण. उत्तर शोधून ग्रंथात आण, नाहीतर खाशील पायातील भान. उत्तर शोधून ग्रंथात आण, नाहीतर खाशील पायातील भान. उत्तर शोधून ग्रंथात आण, नाहीतर खाशील पायातील भान. ग्रंथ शोधून ग्रंथात आण, नाहीतर खाशील पायातील भान. नाहीतर खाशील पायातील भान. उत्तर शोधून ग्रंथात आण, नाहीतर खाशील पायातील भान. या ठिकाणी बघा 3 तालुक्यात झालेली कामे राजा सागरपाल लांजा आदरणीय आमदार भैया सामंत मावल्या आलेले नाहीत, साहेब नाही आलेले. म्हणून तरी सुद्धा आमचे एडगे साहेब आहेत, त्यांच्यावरती गीत आहे, लक्षात होत्या. 3 तालुक्यात झालेली कामे सामंत साहेबांच्या त्यांच्या आधिपत्यात झालेली आहेत. अरे या साऱ्या जनतेचे खरोखर तेच वाली आहेत. या जनतेचे खरोखर तेच वाली आहेत. आणि कोणालाही पैसे देऊन इथे आणलं नाही, कारण आमच्या तुकाराम एडगे साहेबांनी जमवलेली जोडलेली सारी माणसे आली. म्हणून कमावलेला खजिना मैत्रीच्या धनाचा आहे. त्यांच्याकडे साठा मीपणाचा आहे. त्यांच्याकडे साठा मीपणाचा आहे. आणि दादर सारख्या या नगरीत विनामूल्य कलगीतुऱ्याचं नियोजन करतात, कारण तुकाराम दादा एडगे आमचे मोठ्या मनाचे सन्माननीय खेळचे सुपुत्र तुरवले शाही किशोरजी सनद बुवा यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत. जस्ट आता ट्रेन पकडून गावावरून आलेले आहेत, त्याला सुद्धा मोरेवांचा मानाचा होता. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्या ठिकाणी सन्माननीय आमचे भाऊ महेंद्र आगरे भाऊ यांच्याकडून 1000 रुपये आलेले आहेत. आता शाही मानाचा मुद्रा करतो. बघा, अरे आमच्या एडगे साहेबांनी बघा नियोजन केलंय छान. साहेब तुकाराम दादा एडगे साहेबांनी बघा नियोजन केलंय छान. अरे भैया सावंतांचे राईट हँड, आम्हा कलाकारांची शान. असे आयोजन दाखवा आम्हाला. विनामूल्य
सगळ्यांना सुखरूप सेवेसाठी आणि छानसा असं नियोजन केलेलं आहे. म्हणून साहेबांना पुन्हा एकदा मानाचा मुद्रा करतो. ऐका. आमच्या एडगे साहेबांनी आमच्या एडगे साहेबांनी बघा नियोजन केलंय छान. आमच्या एडगे साहेबांनी बघा नियोजन केलंय छान. भैया साहेबांचे राईट हँड आम्हा कलाकारांची शान. भैया साहेबांचे राईट हँड आम्हा कलाकारांची शान. भैया साहेबांचे राईट हँड आमच्या कलाकारांची शान. भैया साहेबांचे राईट हँड आमच्या कलाकारांची शान. एडगे साहेबांनी एडगे साहेबांनी बघा नियोजन केलंय छान. आमच्या एडगे साहेबांनी बघा नियोजन केलंय छान. भैया राईट हँड आमच्या कलाकारांची शान. भैया साहेबांचे राईट हँड आमच्या कलाकारांची शान. त्यांचे आहे दमदार साथीला त्यांच्या भैया आमदार. त्यांच्या भैया आमदार साथीला त्यांच्या भैया आमदार. स्वभाव प्रेम माणूस दमदार स्वभाव प्रेम माणूस दमदार. कधी ना कुठे घेत माघार कधी ना कुठे घेत माघार कधी ना कुठे घेत माघार. लोकसेवाही करून लोकसेवाही करून त्याने मिळविला बहुमान. लोकसेवाही करून त्याने मिळविला बहुमान. भैया साहेबांचे राईट हँड आम्हा कलाकारांची शान. 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 आमच्या एडगे साहेबांनी एडगे साहेबांनी बघा नियोजन केलंय छान. आमच्या एडगे साहेबांनी बघा नियोजन